हाय गाईस, तर घेऊन आलो तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ. 16 नोव्हेंबर 2025 रोजी आमच्या नवीन घराची वास्तू शांती होती. तर त्यानिमित्त आम्ही घराचे डेकोरेशन केलंय. तर डेकोरेशन कसं झालंय हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. तर मग सुरू करूया. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. कुठ्याच मावना हाती भिगावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठंच ठरना जाग तर हात एकट गात समान बघत हे. तर अशा प्रकारे आमच्या घराचे पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन कसं वाटतंय. आवडलंय तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नक्की कळवा. मन धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे धावतया तुझ्याच मग डोलतया तुझ्याचसाठी राव जिता कुठं तिथं नाव येईल तुझंच बटे. तर गाईज, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचं डेकोरेशन कसं केलं होतं ते दाखवलं होतं. तर नक्कीच तुम्हाला आवडलं असेल. तर आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बुद्ध पद्धतीने गृहप्रवेशाची पूजा कशी केली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. वार रविवार या शुभ दिवशी आयुष्यमती शर्मिला कैलास वानखेडे त्यांचे मुलं कुमारी मृणाल कैलास वानखेडे बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं दानादिधम्मविधिना जित उपस्थित आहोत आणि जे येणार आहेत अशा सर्वांचं स्वागत करू आपण या आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या विधीला सुरुवात करणार आहोत. आपल्या या कार्यक्रमाची महापुरुष गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्पाणी पूजा करायची. या देवांगनाबाई रामटेके या शर्मिला वानखेडे यांच्या आई आणि कैलास वानखेडे यांचे सासूबाई आहेत. तर या ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते आपण आपले महापुरुष तथागत गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहोत. आणि कैलास वानखेडे यांना सपत्नी या तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी त्यांना विनंती करतो. या दाम्पत्याचा सुद्धा विचारांचा सुगंध आपल्या परिवारात आणि आपल्या समाजात दरवळावा म्हणून आपल्या बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण ही पूजा संपन्न करत आहोत. गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मं नमामि संघं नमामि. तसेच यांचे सुपुत्र आणि कन्या आपल्या महापुरुषांची पुष्पाने पूजा करायची आहे. अतिमत्तभूतं दावकीचक त्रिवारवंदन बुद्धं नमामि धम्मं नमामि
संघं नमामि. तसेच या मंगल प्रसंगी उपस्थित त्यांचे लहान भाऊ अरविंद वानखेडे यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या महापुरुषांचं पुष्पाने पूजन करायचं आहे. भवतु ते जय मंगलानि बोधं शरणं गच्छामि. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तसेच या मंगल प्रसंगी उपस्थित वानखेडे हे दोघे उपस्थित आहेत तर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या महापुरुषांचं पुष्पाने पूजन करायचं आहे. उखित खगमतिः सुदारुणं. तसेच या मंगल प्रसंगी त्यांचे भाचे आकाश गजबे आणि त्यांच्या पत्नी सरिता हे देखील उपस्थित आहेत. या दाम्पत्यांना विनंती आहे की आपण सुद्धा सपत्नी या आपल्या महापुरुषांचं पूजन पुष्पाने करायचं आहे. संकटमनो जितवा मुनिंदो. तसेच या प्रसंगी बोधं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. कसपाड्यातील आपल्या काकू भोये काकू पण उपस्थित आहेत. यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी सुद्धा चाली गौतम बुद्ध खाली परमपूज्य डॉक्टर साहेबांचं त्यांच्या मूर्तीचं पूजन करावं. कत्वान कटमुदरं इव गभिनिया चिंचाय दुष्टवचनं च न कायमजे. संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो. त्रिशरण पंचशी बुद्ध पूजा पाठ पाहिली परित्राण पाठ आणि त्यानंतर आशीर्वाद गाथा घेऊन आपण या ठिकाणी गृहप्रवेशाची पूजा संपन्न करणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की आपण शांततेचं सहकार्य करावं आणि बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे जर कोणाच्या पायात काही असेल तर ते बाजूला करून, डोक्यावर काही फेटा असेल तर ते बाजूला करून त्रिशरण पंचशील ग्रहण करायचा. दीदी अरहं सम्मा सम्बुद्धो भगवन्तं बुद्धं नमामि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि. सुपरिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि.
तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि हरिनादाना वीरमणि शिखापदं समादयामि कामेषु विचाचारा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि शूरामेरमज्जपमादठाना वीरमणि शिखापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि विद्यापति ज्ञानसत संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजा नरवरा रत्न सजन उद्धारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्रधरी चाकरी कापला हरिमुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाडिल्या आगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा शरण संघासमी भीमराजा सर्वांनी फक्त धागा हातामध्ये धरा तं तेजसा भवतु ते जय मंगलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि एतापि बुद्ध जयमंगल अट्ठगाथा यो वाचको दिनदिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपद्धवानि मोक्षं सुखं विपत्ति पट्टी विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोग विनाशाय भव्य दीर्घायुदायक सब दुःखा विनाशाय भव्य निब्बाण संदिके भन्ते अनुगहं कत्वा परितं बुद्धं मंगलं समन्त चक्रवालेषु अय्यंगन्तु देवता संबंध सधम्म पुतिराजस सुगंतु सग मोक्षद धम्म सवन कालो अयं बदंता धम्म सवन कालो अयं बदंता धम्म सवन कालो अयं बदंता हे संत संता चित्ता चित तीर शरणाये लोकतरेवा भूमा भूमा च देव गुण गहन गहन कतवा कहा सब काल एते अयंतु देवा कर कणक में मेरुराज वसंती संतो संतोष हेतु मुनिवरं वचनं सोगुमग सुगंधा सभ्येषु चक्रवालेषु एका देवास ब्रह्मणो ये अम्हेहि कास्तपूयं सब संपत्ति साधक सभ्येत अनुमोदित्व समग्र शासनरता पमादरहिता होन्तु आरखासु एषदो शासनस्य लोकस्य मुनि भवतु सर्वदा शासनस्य च लोक च देव रक्षन्तु सर्वदा सद्दि सुखी होन्तु सर्वे परिवारिः अनन्तो अनिधा मुक्ष्मनो भवतु सपवन्ति यामिनी राजकतो वा चोरकतो वा उद्दकतो वा अमनुष्यकतो वा अग्निकतो वा उद्दकतो वा पिस्सकतो वा खानुकतो वा कंटकतो वा नक्षतो वा जनपद रोगतो वा असदम्मतो वा असद्दितो वा
अस धम्म तो वाघंड अत्ती अस मिलनिक उखल एदी सच्च तरती सुकर्महि अक्कंसादिहि नाना भयतोच नाना रोगत्तो वा नाना उपद्योक्तो वा सभ्य संकतु गहन्तु इमाय धम्मानुधमपटिपतिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधमपटिपतिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधमपटिपतिया संघं पूजेमि अद्द इमाय पटिपतिया दारिरिक मरणामंची परिमुस्सिमा इमी नापुयकम्मेना मामे बाल समागमो संत समागमो होतु यावनिपान संतिति देववसतु कालेन सस्य संपत्ति होतु च हितो भवतु लोकच्च राजा भवतु धम्मिको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु मे भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोति भवन्तु मे भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता संभत्सङ्गानुभावेन सदा सोति भवन्तु मे नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्ज वज्रेन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्ज वज्रेन होतु मे जय मंगलम् नत्थि मे शरणं गयं संघो मे शरणं वरम् एतेन सज्ज वज्रेन होतु मे जय मंगलम् साधु 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 अशा प्रकारे आज आपण हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम या मंगल वातावरणामध्ये आपण संपन्न केलेला आहे. तरी जे आपले नातेवाईक आलेले आहेत किंवा जे मित्रपरिवार आलेले आहेत या सर्वांना विनंती आहे की यांनी जो अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचाही आस्वाद करूनच इथून जावा. योजन पतंगो लिमालवन्तं संकतमनो जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जय मंगलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. कट्वानकटमुदरम् इव गभिनिया चिञ्चाय दुष्टवचनं च न कायमजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. या
प्रवेशाच्या शांतीच्या आधारे शेवटची धम्मा पालन गाथा घेऊन या कार्यक्रमाने सांगतात. सगळ्यांना त्यांच्यासोबत धम्मा पालन गाथा घेऊन माय धम्मानुधम्म कटिपत्तिय बुद्धं पूजे इमाय धम्मानुधम्म कटिपत्तिय धम्मं पूजे इमाय धम्मानुधम्म कटिपत्तिय संघं पूजे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अरहं सम्मा सम्बुद्धे बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेयं सिक्खावदं समाधियामि. आलिङ्गदानं वेरमणि सिक्खावदं समाधियामि. कामेषु चाचारामेरमणि सिक्खावदं समाधियामि. सावादा वेरमणि सिक्खावदं समाधियामि. सूरादिरयो मज्जो पमादधाना वेरमणि सिक्खावदं समाधियामि. साधु साधु साधु. दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि चुपद्धवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो. वर्षणाची पाटी कपडा न लागता रे घरगट भत्ता फजिती होती माय मोठी. माया अभिमान माया बापा